काय म्हटलंय बघा, इक्विव्हॅलंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज इक्वल टू मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इंटू 100 डिवाइड मोलिक्युलर वेट ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. एकदम सिंपल आहे. काय म्हटलंय हो, इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 इज इक्वल टू सिंपल आहे मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इंटू 100 डिवाइड मोलिक्युलर वेट ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. हे लक्षात, आपण त्याचा पहिला प्रॉब्लेम बघितला होता. घ्या सेकंड प्रॉब्लेम. सगळ्यांकडे नोटबुक असायला पाहिजेत आता. काय हो, अ सॅम्पल ऑफ वॉटर on analysis was found to maintain the following impurity expressed in milligram per liter. एकदम सिंपल आहे. काय, सिरियल नंबर, इम्प्युरिटीज, अमाऊंट, मोलिक्युलर वेट. काय, पहिला कॅल्शियम बायकार्बोनेट आहे, अमाऊंट आहे 6 आहे 162. सेकंड आहे मॅग्नेशियम बायकार्बोनेट आहे, कॅल्शियम क्लोराइड आहे, मॅग्नेशियम क्लोराइड आहे, कॅल्शियम सल्फेट आहे. प्रत्येकाने प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे नोटबुक मध्ये फास्ट, आणि स्वतःला अनम्यूट करायचं आहे. फास्ट स्वतःला अनम्यूट करा. कुणाचा आवाज येते काही इकडून? सगळ्यांना म्यूट करू द्या, मग अनम्यूट करू द्या. झाला. काय बघा, अ सॅम्पल ऑफ वॉटर ऑन अनालिसिस वॉज फाउंड टू कंटेन द फॉलोइंग इम्प्युरिटी एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम पर लिटर. पहिला आहे सिरियल नंबर, इम्प्युरिटी, अमाऊंट, मोलिक्युलर वेट. कॅल्क्युलेट काय, टेम्पररी, परमनंट अँड टोटल हार्डनेस ऑफ वॉटर इन मिलीग्राम पर लिटर. काय म्हटलंय हो, कॅल्क्युलेट द टेम्पररी, परमनंट अँड टोटल हार्डनेस ऑफ वॉटर इन मिलीग्राम पर लिटर. रिप्लाय द्या एक जण. झालं लिहायचं? यस. हा, मग लॅब हा झालं सर. लिहायचा आला प्रॉब्लेम. काय म्हटलं बघा, the sample of water on analysis was found to contain the following impurity expressed in milligram per liter. Serial number, impurity, amount, molecular weight. आपल्याला काय करायचं आहे बघा, कॅल्क्युलेट द टेम्पररी, परमनंट अँड टोटल हार्डनेस ऑफ वॉटर इन मिलीग्राम पर लिटर. नेक्स्ट लाईन काय लिहायचं, फॉर्म्युला सॉल्व्ह करायचं. आता आपण काल एक प्रॉब्लेम बघितलाय. काय, हार्डनेस in terms of equivalent of CaCO3 is equal to mass of hardness producing substance into 100 आहे divide molecular weight of hardness producing substance. पहिल्यांदा आपल्याला या चारीचे काय काढायचे, तो इक्विव्हॅलंट काढायचे. 6 into 162 डिवाइड बाय 6 into 100 डिवाइड 162. फॉर्म्युला लिहा. अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अनम्यूट करा स्वतःला. आवाज येतोय? झाला का हो? काय लिहिला बघा फॉर्म्युला, हार्डनेस in terms of equivalent of CaCO3 is equal to mass of hardness producing substance into 100 divide molecular weight of hardness producing substance. Next काय, equivalent of CaCO3 for calcium bicarbonate is equal to 6 into 100 divide 162 divide 162 is equal to काय आलो, 3.703 ppm.
मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल तर काय आलं 5.479 आणि CaCl2 कॅल्शियम क्लोराईड असेल तर काय 6.306. हा बघा टेम्पररी हार्डनेस मध्ये आपण काय घेतोय बायकार्बोनेट घेतोय. टेम्पररी मध्ये आपण काय घेणार आहे हो बायकार्बोनेट आणि परमनंट मध्ये आपण काय घेणार आहे क्लोराइड्स अँड सल्फेट्स. परमनंट मध्ये काय घेणार आहे हो टेम्पररी मध्ये आपण काय घेतोय बायकार्बोनेट घेतोय आणि लास्टला क्लोराइड आणि सल्फेट असेल तर त्याला आपण काय म्हणतोय परमनंट हार्डनेस. कोण आहे D09? चला आन्सर द्या. टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी मध्ये काय दोन्हीची ऍडिशन आहे. फास्ट बघा पहिल्यापासून काय देर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस. फर्स्ट टाइप इज टेम्पररी, सेकंड इज परमनंट. दोन्हीची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळतो टोटल हार्डनेस. आपल्याला काय काय काढायचं आहे टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस, त्याचबरोबर काय टोटल हार्डनेस ऑफ वॉटर काढायचे आहे. पहिल्यांदा फॉर्म्युला हार्डनेस इन टर्म्स ऑफ CaCO3 is equal to mass of hardness producing substance into 100 divided by molecular weight of hardness producing substance. Next line इक्विव्हॅलंट काढले आपण सगळ्याचे. टेम्पररी मध्ये आपण काय करणार आहे बायकार्बोनेट्स घेतोय. परमनंट मध्ये आपण काय घेतोय क्लोराइड्स प्लस काय सल्फेट्स आणि टोटल हार्डनेस असेल तर या ठिकाणी काय टेम्पररी प्लस परमनंटचे आपण काय करतोय ऍडिशन करतोय. चला एक जण रिप्लाय द्या. आपण काल एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता काय येईल सांगा. टेम्पररी हार्डनेस इज इक्वल टू डॅश डॅश ppm. केलाय का सॉल्व्ह कोणी? यस सर. काय आलं टेम्पररी 9.182. 9.182 टेम्पररी. ठीक आहे. सेकंड कोण देते रिप्लाय? नेक्स्ट सॉल्व्ह करा. परमनंट हार्डनेस इज इक्वल टू परमनंट मध्ये आपल्याला काय घ्यायचंय सांगा क्लोराइड अँड सल्फेट्स घ्यायचे. क्लोराइड अँड सल्फेट्स. क्लोराइड अँड सल्फेट्स म्हणजे काय कॅल्शियम क्लोराइड आहे, मॅग्नेशियम क्लोराइड आहे आणि सल्फेट कुठला आहे कॅल्शियम सल्फेट आहे. या तिन्हीचे ऍडिशन्स कुठे येईल परमनंट हार्डनेस. फास्ट रिप्लाय द्या. टेम्पररी हार्डनेस मिळाला आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे परमनंट हार्डनेस 14.51. नेक्स्ट टोटल हार्डनेस इज इक्वल टू नेक्स्ट ला टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस इज total hardness is equal to temporary hardness plus permanent hardness. Fast. चला आंसर रिप्लाय द्या फास्ट. कोण देते? रोल नंबर 23.692. 23.692. या तिन्हीला म्हणजे पहिल्यापासून लास्ट पर्यंत काय द्यायचं युनिट्स द्यायचे ppm पार्ट्स पर मिलियन किंवा मिलीग्रॅम पर लिटर. ज्या विद्यार्थ्याला सॉल्व्ह झालं नाही त्यांनी बघू शकता परत एकदा प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे. काय अ सॅम्पल ऑफ वॉटर ऑन अनालिसिस वॉज फाउंड टू कंटेन फॉलोइंग इम्प्युरिटी एक्सप्रेस्ड इन मिलीग्रॅम पर लिटर. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, इम्प्युरिटी, अमाऊंट, मिलीग्रॅम पर लिटर, मोलिक्युलर वेट. पहिल्यांदा काय लिहायचं टेम्पररी आहे, परमनंट आहे, टोटल हार्डनेस काढायचा आहे. सुरुवातीला स्टार्टला आपण काय लिहितो फॉर्म्युला लिहिला की आपल्याला काय या पाचही कंपाऊंडचे काय काढायचे तो इक्विव्हॅलंट्स काढायचे. सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे इक्विव्हॅलंट काढले. एकदा आपल्याला इक्विव्हॅलंट मिळाले बघा एकदा आपल्याला पाचही कंपाऊंडचे इक्विव्हॅलंट मिळाले की पहिला फॉर्म्युला आपला येईल टेम्पररी हार्डनेस इज इक्वल टू पहिला काय येईल फॉर्म्युला temporary hardness is equal to equivalent of CaCO3 hardness for
calcium bicarbonate plus equivalent of CaCO3 hardness of magnesium bicarbonate, या दोन्हीची ऍडिशन केली, कॅल्शियम बायकार्बोनेट प्लस मॅग्नेशियम बायकार्बोनेट, आपल्याला काय मिळतो? टेम्पररी हार्डनेस मिळेल. आपल्याला काय मिळणार आहे? टेम्पररी हार्डनेस मिळतो. नेक्स्ट परमनंट हार्डनेस. परमनंट मध्ये काय आपल्याला काय करायचं? ऍडिशन. कुणाचे ऍडिशन आहे? क्लोराइड्स, त्याचबरोबर काय? सल्फेट्स. पहिला क्लोराइड काय? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 हार्डनेस ऑफ कॅल्शियम क्लोराइड प्लस equivalent of CaCO3 hardness for magnesium chloride plus equivalent of CaCO3 hardness for कुठला? कॅल्शियम सल्फेट आहे. येईल लक्षात. या तिन्हीच्या इक्विव्हॅलंटची बेरीज केली की आपल्याला काय मिळतो? परमनंट हार्डनेस, आणि तो किती आलाय? 14.51 ppm. नेक्स्ट लाईन आहे काय? टोटल हार्डनेस. दोन्हीचे ऍडिशन करायचे. सिंपल फॉर्म्युला आहे. टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. काय? नेक्स्ट लाईन. टोटल हार्डनेस इज इक्वल टू काय म्हणता येईल बघा? टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस, आणि या दोन्हीचे आपल्याला काय करायचे? ऍडिशन. टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. टेम्पररी प्लस परमनंटची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळेल? टोटल हार्डनेस. आता नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम देतो. प्रॉब्लेम नंबर 3. सोडून दाखवायचा. व्यवस्थित लिहायचं नोटबुक मध्ये. सुरुवातीला प्रॉब्लेम लिहायचा, डायरेक्ट आन्सर काढायचे नाहीत. लिहा नोटबुक मध्ये. काय? ऑन अनालिसिस, सावकाश लिहा. ऑन अनालिसिस द वॉटर सॅम्पल वॉज फाउंड टू कंटेन following impurities expressed in milligram per liter. On analysis, the water sample was found to contain following impurities expressed in milligram per liter. First, serial number, impurity, amount, and molecular weight. Next line क्या है? Calculate temporary, permanent, and total hardness of water in milligram per liter. लयच झाला प्रॉब्लेम. रिप्लाय द्या. येस सर. प्रॉब्लेम लयच झाला. मुलीमध्ये एक जण रिप्लाय द्या. नो सर. नो सर. लिहा मग प्रॉब्लेम लिहा, त्यानंतर फॉर्म्युला लिहा. अरे खूप सोपा प्रॉब्लेम आहे. 4 मार्क्स आपल्याला मिळत आहे फायनल एक्झामला. फक्त ऍडिशन करायचे. बघा नेक्स्ट झाला असेल तर फॉर्म्युला लिहा. त्यानंतर काय? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3, या चारही कंपाऊंडचे इक्विव्हॅलंट काढा. पहिला कुठला आहे? कॅल्शियम बायकार्बोनेट. दुसरा कुठला आहे? मॅग्नेशियम बायकार्बोनेट. थर्ड इक्विव्हॅलंट काढा कॅल्शियम सल्फेट, आणि चौथा मॅग्नेशियम सल्फेट. लिहिला प्रॉब्लेम. लिहिल्यानंतर फॉर्म्युला लिहा पहिल्यांदा, त्यानंतर इक्विव्हॅलंट्स. मला आता रिप्लाय द्या. मॅग्नेशियम सल्फेटचा इक्विव्हॅलंट किती? फास्ट. अरे फास्ट. चला पहिला इक्विव्हॅलंट कुणाचा काढला? कॅल्शियम बायकार्बोनेट. दुसरा कुणाचा काढला? मॅग्नेशियम बायकार्बोनेट. थर्ड कुठला काढला? कॅल्शियम सल्फेट. तुम्हाला काय विचारले हो?
हा रिप्लाय द्या. मॅग्नेशियम सल्फेटचा इक्विव्हॅलंट किती? 58.90 parts per million. हा मॅग्नेशियम सल्फेट परत एकदा चेक करा. 95 into 100 divided by 120. 79.16. हा काय आन्सर आहे हो? मॅग्नेशियम सल्फेटचा इक्विव्हॅलंट काय? 79.1. 79.16. हा 0.791. हा ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर पहिला पार्ट काय हो? टेम्पररी हार्डनेस इज इक्वल टू. सॉल्व करा. टेम्पररी हार्डनेस इज इक्वल टू काय हो? कॅल्शियम बायकार्बोनेटचा इक्विव्हॅलंट प्लस मॅग्नेशियम बायकार्बोनेटचा इक्विव्हॅलंट, त्या दोन्हीचे ऍडिशन. फास्ट. 149.64. 149. अरे नाही, काहीतरी चुका लागला. 149. कॅल्शियम बायकार्बोनेट प्लस 149.64. हा ठीक आहे. नेक्स्ट परमनंट हार्डनेस. परमनंट मध्ये कोणाचे ऍडिशन येईल? कॅल्शियम सल्फेट प्लस मॅग्नेशियम सल्फेट. हा 159.3. 159.3. ठीक आहे. नेक्स्ट टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. 308.94. 308.94 किंवा 95. 95 sir. हा ओके. हा आता ज्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही त्याने बघा एकदा परत एकदा. पहिल्यांदा काय काढलं आपण? कॅल्शियम बायकार्बोनेटचा इक्विव्हॅलंट म्हणजे काय? 7 into 100 डिवाइड बाय 162. हे चारही इक्विव्हॅलंट काढले की नेक्स्ट आपण काय दाखवतोय? टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी मध्ये कुणाचं ऍडिशन आहे? कॅल्शियम बायकार्बोनेट. त्याचबरोबर काय? त्याचबरोबर कुठला आहे? मॅग्नेशियम बायकार्बोनेट. टेम्पररी हार्डनेस इज इक्वल टू काय येईल? 149.64 ppm. टेम्पररी हार्डनेस आपला किती आलाय? 149.64 ppm. नेक्स्ट परमनंट हार्डनेस काय आला? 159.313 ppm. आणि लास्ट टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. दोन्हीची ऍडिशन केली आणि ते किती आली ऍडिशन? 308.95 ppm. येतील का सॉल्व्ह करता तुम्हाला आता प्रॉब्लेम? Yes. Yes, sir. हा या टाइप. Yes, sir. ओके. या टाइपचे प्रॉब्लेम असतात आणि 4 मार्क्स फिक्स होत आहेत. एखाद्या लक्षात येत नसेल तरी विचारा. सुरुवात काय होती? एकदम सिंपल आहे. आपण कुठून सुरुवात केली होती? सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. त्याचा फॉर्म्युला काय? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 इज इक्वल टू मास ऑफ काय? मास ऑफ हार्डनेस producing प्रोड्युसिंग substance into 100 divide molecular weight of hardness producing substance. त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं काय? 2 टाईपचे हार्डनेस आहेत. एकाला आपण काय म्हणतो? टेम्पररी. दुसरा काय असतो? परमनंट. टेम्पररी मध्ये टेम्पररी मध्ये कोण असते? वॉटर कंटेन्स मेनली बायकार्बोनेट्स. टेम्पररी मध्ये कोण असतो? वॉटर कंटेन्स मेनली बायकार्बोनेट्स. बायकार्बोनेट असतील तर त्याला टेम्पररी म्हणतो आपण. आणि सल्फेट आणि क्लोराइड्स असतील तर त्याला तो कोणामध्ये असतोय? परमनंट. आणि युनिट ऑफ हार्डनेस इज ppm or milligram per liter. सगळ्यात महत्वाचं काय? युनिट लक्षात ठेवायचं. येईल लक्षात? प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील कुठलाही दिला तर तुम्हाला? Yes, sir. हार्डनेसचा कुठलाही प्रॉब्लेम दिला तर सॉल्व्ह करता येईल आता. हा नेक्स्ट हेडिंग टाका. काय? फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज.
आता नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं सगळं. काय हेडिंग टाका? फॉर्मेशन ऑफ स्केल Scale अँड and sludge. स्लज. Sludge. In a boiler, the use of hard water. हा, लिहिलं? फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. बघा, या दोन्ही इम्प्युरिटीज आहेत आणि या दोन्ही इम्प्युरिटी कुठल्या आहेत? तो बॉइलर मधले आहेत. काय म्हटलंय बघा? इन अ बॉइलर द यूज ऑफ हार्ड वॉटर, सिंपल आहे. इन अ बॉइलर काय म्हणू शकतो आपण? इन अ बॉइलर द यूज ऑफ हार्ड वॉटर विच लीड्स द फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. बॉइलरला आपण हार्ड वॉटर पास केलं तर दोन टाईपचे इम्प्युरिटी त्या ठिकाणी प्रिपेअर होत आहेत. कुठल्या दोन इम्प्युरिटीज आहे? तो एक स्केल आणि दुसरी काय? स्लज. आता या ठिकाणी डायग्राम आहे. या ठिकाणी आपण काय दाखवलंय? बॉइलर वॉल आहे. दोन्ही काय दाखवले? तो बॉइलर वॉल आहे. या ठिकाणी आपण हीट पास करतोय, म्हणजे स्टीम पास करतोय. हीट जर आपण दिली तर काय होतं बघा, याला आपण काय म्हटलंय? दोन्ही बाजूला काय? बॉइलर वॉल आहे. बॉइलर वॉल असेल तर या बॉइलर मध्ये काय? वॉटर आहे. या वॉटरला पण हीट केलं तर काय म्हटलंय बघा, पहिल्या डायग्राम मध्ये स्केल, एकाला आपण काय म्हणतोय? स्केल, दुसऱ्याला काय? स्लज. लूज पार्टिसिपेट सस्पेंडेड इन वॉटर, त्याला आपण काय म्हणलंय? स्लज. जे पार्टिसिपेट आहे ते लूज असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? स्लज. हार्ड ऍडहेरिंग म्हणजे काय? त्या बॉइलरच्या सरफेसला पकडून ठेवणार जर इम्प्युरिटी असेल तर त्याला आपण काय म्हणलंय? स्केल. एकदम सिंपल आहे. काय म्हटलंय बघा? हार्ड ऍडहेरिंग कोटिंग ऑन इनर वॉल ऑफ बॉइलर, त्याला आपण काय म्हणू शकतो? स्केल. सांगता येईल का बघा? दोन पार्ट्स, एकाला आपण काय म्हणतो? स्केल, दुसऱ्याला आपण काय म्हणतोय? स्लज. हा, हेडिंग टाकलं तुम्ही? फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. फर्स्ट लाईन, in a boiler the use of hard water which leads the formation of scale and sludge. हे लक्षात. त्यानंतर तुम्ही काय? त्याच्या खाली डायग्राम ड्रॉ करा. एकाला पण म्हणतोय स्केल, दुसऱ्याला पण म्हणतोय स्लज. बॉइलर आहे, फास्ट. बॉइलर मध्ये काय? वॉटर आहे. वॉटरला हीट केलं जर पार्टिसिपेट किंवा प्रेसिपिटेट कसं आहे? लूज आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्लज. प्रेसिपिटेट हार्ड आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्केल. हार्ड म्हणजे काय? ज्या प्रेसिपिटेट, ज्या इम्प्युरिटीला आपल्याला चिझल अँड हॅमरच्या साह्याने रिमूव्ह करावं लागतं. चिझल अँड हॅमर म्हणजे काय? छनी आणि हातोड्याच्या साह्याने ज्या इम्प्युरिटीला आपल्याला काढून टाकावं लागतं त्याला आपण काय म्हणतो? स्केल. एवढं तो काय असतोय? हार्ड असतोय. आणि सिंपल ब्रशने आपण काढून टाकत असो तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. बघा, इम्प्युरिटी एकदम सिंपल असेल, सहजासहजी रिमूव्ह होत असेल, लूज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. आणि स्केल कोणाला म्हणणार आहे आपण? जी हार्ड इम्प्युरिटी आहे, ज्याला चिझल अँड हॅमरने रिमूव्ह करावं लागतं किंवा हातोडा आणि छनीच्या साह्याने काढून टाकावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो? स्केल. झाले डायग्राम? रिप्लाय द्या एक जण. हा, D42 रिप्लाय द्या. डायग्राम झाली? Yes, sir. Yes, sir. हो, नक्की लिहिली? डायग्राम ड्रॉ केले? No, sir. हा, डायग्राम ड्रॉ करा. हा, आता पेन्सिल वगैरे हे करा, पेनने का तात्पुरती ड्रॉ करावं फार, परत पेन्सिल वगैरे उद्यापासून ठेवा. हा, काय म्हटलंय बघा? फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज इन अ बॉइलर द यूज ऑफ हार्ड वॉटर विच लीड्स फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. या ठिकाणी आपण जे बाहेरचं कोटिंग आहे त्यालाच आपण काय म्हटलंय? बॉइलर वॉल. यामध्ये काय? वॉटर आहे, याला हीट केलं तर प्रेसिपिटेट लूज आहे किंवा सस्पेंडेड आहे. सस्पेंडेड असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? स्लज. प्रेसिपिटेट हार्ड आहे, त्याला आपण काय म्हणतोय? स्केल. दोन्ही काय? इम्प्युरिटीज आहेत आणि या इम्प्युरिटी कुठे प्रिपेअर होत आहेत? इन द बॉइलर. ठीक आहे, झाले डायग्राम? नेक्स्ट लाईन, व्हेन वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम. काय म्हटलंय बघा? वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट होत असेल, बोथ सस्पेंडेड अँड
डिझॉल्व मटेरियल मे डिपॉझिट विदिन द बॉइलर. आपण इम्प्युरिटीचे 2 टाइप्स बघितले होते किंवा सॉलिडचे 2 टाइप्स बघितले होते. त्याला आपण काय म्हटलं होतं? सस्पेंडेड अँड डिझॉल्व. जे पाण्यामध्ये विरघळत नाही त्याला आपण काय म्हणतो? सस्पेंड. आणि जे Suspended. पाण्यामध्ये विरघळतं त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व. Dissolve. एकदम सिंपल आहे. Dissolve. सस्पेंडेड आणि डिझॉल्वचा डिफरन्स काय? सस्पेंडेड म्हणजे काय? विरघळतं का? विरघळत नाही, डिझॉल्व होत नाही, किंवा त्याला आणखीन म्हणू शकतो आपण नाही. इनसोल्युबल. त्याला आणखीन कुठला शब्द वापरू शकतो आपण? इनसोल्युबल. Insoluble. हा, इनसोल्युबल असेल तर किंवा तरंगत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड. आणि नेक्स्ट काय? डिझॉल्व असेल तर काय? पूर्णपणे काय असते? डिझॉल्व. फॉर एक्झाम्पल ऑइल, तेल असेल पाण्यामध्ये टाकलं तर त्या पाण्यावर ते काय होतंय? तरंगतंय. जर डिझॉल्व मटेरियल फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड, मीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर काय होतंय? डिझॉल्व होते. बघा काय म्हटलंय नेक्स्ट लाईन, वेन वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम. ज्यावेळेस वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन होतंय त्यावेळेला काय होतं? बोथ सस्पेंडेड अँड डिपॉझिट मटेरियल मे डिपॉझिट विदिन द बॉइलर. सस्पेंडेड असू द्या किंवा डिझॉल्व मटेरियल असू द्या, डिझॉल्व इम्प्युरिटी असू द्या, कुठं साठून राहते? कुठं डिपॉझिट होते? विदिन द बॉइलर. लिहिलं? हे सेंटेन्स लिहा. when water is converted into steam, when water is converted into steam, both suspended and dissolved material may deposit within a boiler. हा, झाला असेल तर यस म्हणा. येस सर. एकदम सिंपल आहे बघा. फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज, दोन्ही इम्प्युरिटीज आहेत. एक लूज इम्प्युरिटी आहे, दुसरी हार्ड इम्प्युरिटी आहे. लूज असेल तर त्यालाच आपण म्हणतोय स्लज. हार्ड इम्प्युरिटी असेल तर स्केल. वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम, बोथ सस्पेंडेड अँड डिझॉल्व मटेरियल मे डिपॉझिट विदिन द बॉइलर. नेक्स्ट. If these material form adherent coating on metal surface, they are called as scale. आणि जर ते सरफेसला अटॅक करत नसेल तर त्याला आपण काय म्हणतोय? स्लज. एकदम सिंपल आहे. काय म्हटलंय बघा फर्स्ट लाईन, इफ दिस मटेरियल फॉर्म adherent coating on metal surface, they are called scale. If not, they are known as sludge. म्हणजे काय? जे कोटिंग आहे ते काय फिट आहे किंवा टाईट कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. आणि लूज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. सांगता येतील दोन डेफिनेशन. एकाला आपण काय म्हणतो? स्केल, दुसऱ्याला आपण काय म्हणतो? स्लज. स्केल कोणाला म्हणणार आहे? इफ दिस मटेरियल फॉर्म ऍडहिरंट, टाईट कोटिंग आहे, त्या मेटल सरफेसला ती इम्प्युरिटी काय पॅक आहे तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. आणि जर पॅक नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. हा, लिहिल्या 2 लाईन फास्ट. हा हा, पंडित कोण आहेत? पंडित हा, D60 आन्सर द्या. फास्ट पंडित. हा, विठ्ठल पंडित D60. स्पीकर ऑन करा. आहेत का पंडित? झालं का? 2 लाईन्स. हा, अटेंडन्स पण टाकायचं आहे. D60 पंडित कुठे आहेत? रिप्लाय द्या फास्ट. हा, ठीक आहे. काय कुठल्या 2 लाईन आहेत? इफ दिस मटेरियल फॉर्म adherent coating on the metal surface, they are called as scale. If not, they are known as काय? Sludge.
नेक्स्ट एक डेफिनेशन बघा, स्लज काय म्हटलंय, स्लज कोणाला म्हणू शकतो बघा, when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. एकदम सिंपल आहे, when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. जर आपण सिंपल ब्रशने रिमूव्ह करत असू तर त्याला आपण काय म्हणतो, स्लज. सांगता येईल का, स्लज कोणाला म्हणतो, वेन सॉफ्ट, लूज अँड स्लिमी डिपॉझिट इज फॉर्म्ड इनसाइड द बॉइलर, इट इज कॉल्ड ॲज स्लज. नेक्स्ट काय, इट कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल ब्रशिंग. आपण काय करू शकतो, सिंपल ब्रशने रिमूव्ह करू शकतो. स्लजची डेफिनेशन ला फक्त वेन सॉफ्ट, लूज अँड स्लिमी, सहजासहजी रिमूव्ह करू शकणारी हार्ड नसलेली इम्प्युरिटी जर आपण काढून टाकत असू तर त्याला आपण काय म्हणतो, स्लज. किंवा त्याला आपण कशाच्या साह्याने रिमूव्ह करतोय, इट कॅन बी रिमूव्ड बाय, इट कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल ब्रशिंग. इट कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल ब्रशिंग. It can be removed by simple brushing. झालं. सगळ्यांनी काय अटेंडन्स मार्क करा फास्ट. स्लज काय म्हटलंय, स्लज when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. येईल लक्षात. आज आपण काय काय बघितलंय, हार्डनेसचे प्रॉब्लेम्स. काय डाऊट्स असतील तरी सांगा. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत. पहिल्यांदा आपण काय लिहितो, फॉर्म्युला कुणाचा, हार्डनेसचा. कुठला, इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 इज इक्वल टू मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इंटू 100 डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. त्यानंतर आपण काय, त्यामध्ये 3 टाईपचा हार्डनेस आपण काढतो, टेम्पररी, परमनंट अँड टोटल. टेम्पररी मध्ये कोण असतात, बायकार्बोनेट्स असतात. परमनंट मध्ये